नमस्कार, मी लक्ष्मी. माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. इकडे गेलतो आम्ही बाहेर. कुठे ते सांगते. इकडे मार्केटजवळ असल्यामुळे उठसूट बाहेर जा असं आमचं चालू असतं नेहमी. सकाळी नाश्त्यामध्ये छान असा मी ढोकळा बनवून घेतला होता. एकाच डायरेक्शनने ढोकळ्याचं पीठ फिरवायचं, एकदम स्पंजी बनतो. जसं ताटात आणि कढईत ढोकळा लावायचा, एकदम छान होतं. इकडे मी छान असा ढोकळ्याला तडका मारून घेतला आणि बघा माझा ढोकळा किती छान स्पंजी बनला होता. एकदम सुंदर असा ढोकळा झाला. माझ्या पिल्लूला फार आवडला. इकडे मी ढाबा स्टाईल पालक बनवून घेतली सकाळच्या जेवणामध्ये. अशी पालक फ्राय करून घ्यायची आणि शेंगदाणे आणि चण्याच्या डाळीचं वाटण करून त्याच्यात लाल तिखट लसण टाकून छान असं फ्राय करून घ्यायचं. एकदम सुंदर अशी पालक बनते आणि सगळ्यांना आवडते. इकडं मैत्रीण तुळजापूरला गेली होती, त्यानिमित्ताने तिने ठेवली होती सुवासनी जेवण. इकडं अधिक मासमुळे मी घेतली जोडवी. प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, भेटू उद्याच्या. नमस्कार, मी लक्ष्मी. माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. इकडे गेलतो आम्ही बाहेर. कुठे ते सांगते. इकडे मार्केटजवळ असल्यामुळे उठसूट बाहेर जा असं आमचं चालू असतं नेहमी. सकाळी नाश्त्यामध्ये छान असा मी ढोकळा बनवून घेतला होता. एकाच डायरेक्शनने ढोकळ्याचं पीठ फिरवायचं, एकदम स्पंजी बनतो. जसं ताटात आणि कढईत ढोकळा लावायचा, एकदम छान होतं. इकडे मी छान असा ढोकळ्याला तडका मारून घेतला आणि बघा माझा ढोकळा किती छान स्पंजी बनला होता. एकदम सुंदर असा ढोकळा झाला. माझ्या पिल्लूला फार आवडला. इकडे मी ढाबा स्टाईल पालक बनवून घेतली सकाळच्या जेवणामध्ये. अशी पालक फ्राय करून घ्यायची आणि शेंगदाणे आणि चण्याच्या डाळीचं वाटण करून त्याच्यात लाल तिखट लसण टाकून छान असं फ्राय करून घ्यायचं. एकदम सुंदर अशी पालक बनते आणि सगळ्यांना आवडते. इकडं मैत्रीण तुळजापूरला गेली होती, त्यानिमित्ताने तिने ठेवली होती सुवासनी जेवण. इकडं अधिक मासमुळे मी घेतली जोडवी. प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, भेटू उद्याच्या.